राम कृष्ण हरे
सुकृताची गोडी सुखाचे आगर सर्व 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 सुखाचे आगर बापर कुमार देवी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर कुमार देवी वर बापर कुमार तुहा विठ्ठल बरवा बरवा बापर कुमार देवर बापर कुमार देवर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरे वसे चित्ती देव वसे चित्ती त्या
त्याची घडावी संगती 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 देव वसे चित्ती देव वसे चित्ती त्याची घडावी संगती 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 ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना वासना पुरवावी वासना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना हरिजना श्री भेटी हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटे न हो अंग संग तुटे अंग तुझे अंग संग तुझे अंग संग तुझे अंग संग तुझे ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना 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 तुका म्हणे जिने तुका म्हणे जिने तुका म्हणे जिने तुका म्हणे जिने भले संत संगष्टणे भले संत संगष्टणे संत संगत ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना पुरवावी वासना देवा पुरवावी वासना हो बारक माई 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 हो बारक देव वसे चित्ती देव वसे चित्ती देव वसे चित्ती
संगती
सद्गुरु तुकिया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्येंचे आदि करून तेचे बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारुनी आथा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उधारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्दत्रय जननी देवाची देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसी आवडते मना देवा पूर्वावी वासना हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना तुका म्हणे जिने भले संत संगष्टने ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना पांडुरंगा करू प्रथम नम पांडुरंगा करू प्रथम नम सारी चरणा संतांतिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानील संतासी रंजू चित्तासी आपलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशी देई प्रेम काही कळा मस्तकही पायावरी मस्तकही पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तकही पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या
मनावरी यावर करी संतांच्या प्राप्त प्रसंगी भगवंताच्या कृपेनं संतांच्या आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ मंडळी वारकरी मंडळी ज्ञानवृद्ध वयोवृद्ध तपोवृद्ध सर्वांच्या सहकार्यातून चालणारा हा नामयज्ञ सप्ताह आणि नामयज्ञातील आज कितवा दिवस आहे? तिसरा दिवस. आणि भगवंत सेवेकरता निवडला अभंग जगू तुकोबराय यांचा अभंग आहे. अभंगाद्वारे तुकोबराय आपली आवड व्यक्त करतात. ऐसे आवडते मना. महाराज ऐंशीला कैशानं प्रश्न केले की तैसे त्याचं उत्तर. ऐसे म्हणजे कैसे? देवसे चित्ती त्याची घडावी संगती. ऐसे आवडते मना. माझ्या मनाला असं आवडतं ज्याच्या चित्ताचा विषय देव झालेला आहे. आशाची संगत घडावी आणि आशाची संगत घडावी देवा, पण माझी वासना तुम्ही पूर्ण करा म्हणतात. ऐशी आवडते मना देवा पुरवावी वासना. देवा माझी वासना पूर्ण करा. काय वासनेचा विषय? ज्याच्या चित्ताचा विषय देव झालेला आहे आशाची संगत घडावी ही माझी वासना आहे आणि ही वासना देवा तुम्ही पूर्ण करा. आणि अशी जी महात्मे आहेत असे जे हरिजात आहेत त्यांची संगत घडावी, पण ताटातूट होऊ देऊ नका. म्हणजे योगाहुन क्षम कठीण वमलिया होय श्रम. जेवायला मिळणं हा योग आहे. महाराज खीर घ्या, लाडू घ्या, जिलेबी घ्या, बासुंदी घ्या, पुरी घ्या, खाण्याचा योग आहे. पचलं तर बरं, आणि जर करपटे करायला तर. तसं देवा योग येत असतो, संत भेटत असतात, पण त्यांची संगत टिकल याची गॅरंटी नाही. कारण भेटू नये ते भेटल्याशिवाय राहत नाही आणि जीवनामध्ये तुटू नये ते तुटल्याशिवाय राहत नाही. देवा माझी प्रार्थना आहे माझ्या जीवनामध्ये एकदा ते भेटले की परत त्याची माझी कधी ताटातूट होऊ देऊ नका. हरिजना सवी भेटी. हरिजन म्हणजे जातीवक शब्द नाही. अवघे हरिजन मिळून आले रावळा. भगवत प्राप्तीसाठी सातत्यानं दीन रजनी ज्याचं चिंतन चालू होते. हरीचे हरी तैसे हरीचे दास. असं जे हरीचे दास आहेत असे जे हरिजन आहेत त्यांची एकदा भेट व्हावी. हरिजना सवी भेटी न हो अंग संग तुटी. त्यांची आपली कधीच ताटातूट होऊ देऊ नका. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. महाराज काय हो, चित्तामध्ये देव असावा अशी संगत घडावी आणि त्यांची भेट झाली की कधी ताटात होऊ देऊ नका. एवढं काय महाराज मग त्याला जीवन म्हणतो का म्हणे जिने भले संत संगष्टने. त्यांच्या संगतीमध्ये जगणं हेच जिनं, बाकीचे जिनं नव्ह. ते भलं जिन आहे. तुका म्हणे जिने भले संत संगष्टने. संतांच्या संगतीमध्ये जिन हेच भलं जिन आहे, बाकीचं भलं जिन नाही. म्हणून देवा ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. विठ्ठला विठ्ठला देववसी चित्ती त्याची घडावी संगती. तुकोबराय आणि देवाचा संवाद. याच्यामध्ये संवाद वेगळा, वाद वेगळा.
संवाद वेगळा, वाद वेगळा. कृष्ण अर्जुनाचा संवाद आहे आणि कौरव पांडवांचा वाद आणि कृष्ण अर्जुनाचा संवाद. संवाद वेगळा आणि वाद वेगळा. तुकोबरायांचा आणि देवाचा संवाद आहे. देवानी बऱ्याच वेळेला तुकोबरायांनी काहीतरी द्यायचं देण्याचा प्रयत्न केला, पण तुकोबरायांनी त्याचा स्वीकार केला नाही. देवाने विचार केला जगामध्ये यावत जीव आहे ते प्रत्येक जीवाला काही ना काही आवड आहे. आवड नाही अशी तुम्हाला एक व्यक्ती मिळणार नाही. आवडीचा विषय वेगळा असेल. आवडीचा विषय प्रत्येकाला आवड आहे. आवडी भिन्न भिन्न आहेत, पण आवड नाही असं एक व्यक्ती मिळणार. देवाधिकात आवड आहे. देवाधिकात सुद्धा आवड आहे. महादेवाला आवड बेलाची. कशाची? बेलाची आवड आहे. गणपतीला आवड दुर्वाची. आणि पांडुरंगाला आवड अतिप्रिय आवडे तुळशी बुका. तैसी प्रीती करी भोळ्या भाविका. म्हणजे भगवंताला सुद्धा अतिप्रिय आवडे तुळशी बुखा. म्हणजे आवड प्रत्येकाला आहे. विष्णूशी आवड एकादशीत, चंद्राशी आवड एका तिथीत, अग्नीशी आवड एकादशीत. विष्णूला आवड आहे कुठली? एकादशी. देवाला आवडतं म्हणून सर्वांनी एकादशी करावी. चंद्राला आवड आहे एका तिथीत. कोणची तिथी? चतुर्थी. का? त्याला त्या दिवशी संकष्टी दिवशी त्याला नैवेद्य दाखवत, त्याला आवड आहे. अग्नीला आवड आहे. तुम्ही किलोचा भात करा, 4 किलोचा करा, 5 किलोचा करा, 50 किलोचा करा, क्विंटलचा करा, पण त्या अग्नीमध्ये एक तरी शीत टाकावं. अग्नीशी आवड एकादशी. शीत आल्या मंडळीमध्ये 4 प्रकारची आवड आहेत. इथं कीर्तन झालेल्या लोकांच्या 4 प्रकारच्या आवडी आहेत. पंडित विचार करतात अभंग घेतलाय, पण अभंगाचा अर्थ कसा लावतो हो त्याची आवड आहे. कोणाची? पंडिताची. गायक लोक म्हणतात अभंग घेतलाय, पण कोणत्या तालामध्ये आणि कोणत्या रागामध्ये म्हणतोय ही गायकाची आवड आहे. बुवा बोलतोय पण कुठल्या समाजाचा असावा ही एकाची आवड आहे. आणि बाकीची दृष्टांत मध्ये खुश. 4 प्रकारच्या. लग्न कार्यामध्ये 4 प्रकारच्या आवडी. लग्न कार्यामध्ये 4 प्रकारच्या आवडी. मुलगीला विचारावं कसं काय मुलगा पेत, ती म्हणणार रूपवान पाहिजे. मुलगा कसा पेत? रूपवान. तिच्या आईला विचारावा काय तुमची आवड आहे? बघा काळ सावळ असू देत पण धनवान असावं. कसं असावं? धनवान असावं. म्हणजे संसाराची चिंता करायची गरज ही कुणाची आवड? बापाला विचारावा, बाप म्हणतोय काळ सावळ दे पण शिकलेला असावं. कुठेही वसल्या नोकरी लावता येते शिकलेला असले तर. भावाला विचारावं काय तुमची आवड? हे म्हणतात ते बघा आई वडिलांचं काय सोडून घ्या, आमच्या बहिणीसाठी जो मुलगा नियोजित केला आहे तो कुलवान असावा, आयुष्यभर पावणं म्हणून मला बघायचं आहे. प्रत्येकाची आवड वेगळं. आता वडाला विचारावं, वडामध्ये ते डांबरी मेन कपडे घालणं पण बेत चांगला असावा. म्हणजे प्रत्येकाची आवड आहे. आवड नाही अशी कोणी व्यक्ती नाही. आवडीचा प्रकार भिन्न भिन्न आहेत. आवडत नाही असे काही नाही. कावळिया घोपर किंकर तिथिरा राजांस चारा मुक्ता फळ. कावळ्याच्या आवडीची काही आहेत मंडळी? कसल्या आवडीची?
कावळ्याच्या आवडीची. कावळ्याच्या आवडीची म्हणजे कावळिया ढोपर. तुम्हाला सांगतो, आंब्याचं झाड होतं. आंब्याच्या झाडावर एक पोपट होता आणि त्या झाडाखाली एक काटेवाडी चांगल्या जातीचा घोडा, लाखो रुपये किमतीचा त्या झाडाखाली आला. तो पोपट वरनं उडी मारायचा कुठं? घोड्यावर. घोड्यावरनं झाडावर, झाडावरनं घोड्यावर, घोड्यावरनं झाडावर, झाडावरनं घोड्यावर. कावळ्यानं म्हटलं, काय लई नाचालस रे, तुला एवढा काय आनंद झालाय? त्याने सांगितले, शिव घोडा सामान्य नाही म्हणालं, लाखो रुपये किमतीचा काटेवाडी घोडा आहे. कावळा आला आणि त्यानं बघितलं. कुणाला? घोड्याला. म्हणले, काय काटेवाडी घोडा आहे? काय झालं रे? अरे तो ढोपार कुठे निघालाय? म्हणजे ढोपार निघलं टोकरा आहे बरं. अशा आवडीची काही लोक आहेत, त्याला कावळ्याच्या आवडीची म्हणायचे. त्याला चांगलं जनावर बरं वाटत नाही का? कुठं ढोपा निघलं, टोकरा आहे बरं. ही कसल्या आवडीची म्हणायची? कावळ्या. तितारा नावाचा एक पक्षी आहे. हे आकाशाच्या मंडपाखाली अनेक फळ आहेत. आंबा, पेरू, चिकू, केळी, डाळिंब, सफरचंद, अनेक केळी आहेत, अनेक फळ आहेत. पण ते फळं खाईत नाही. काय खातय? खड खातय. खड. खड माहित? खड दगड. तशा काय आवडीचे आहेत? दुर्जनाची जोडी, दुर्जनाची जोडी, सज्जनाची खेटरे तोडी, सज्जनाची खेटरे तोडी. सज्जनाची खेटरे तोडी, सज्जनाची खेटरे तोडी, सज्जनाची खेटरे तोडी. त्याला आवडतंय सज्जन माणसाची खेटर तोडायची. म्हणजे अनेक प्रकारची लोक, अनेक वेगळ्या वेगळ्या आवडीची. पण राजहंसा मुक्ता फूल, राजहंस नावाचा जो पक्ष आहे तो मात्र मुक्ताफळ म्हणजे रत्न खातोय. अशी भिन्न 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 प्रत्येकाची आवड आहे. आवड नाही याची तुम्हाला कोणच मिळणार नाही. देवाने विचार केला, त्यांनी विचार करून देवाने तुकोबराने विचारलं असावं, मी देताला तुम्हाला पसंत पडत नाही, राहू देत. कारण बऱ्याच वेळा तुकोबर आहे काहीतरी मागावं म्हणून देव मागण्याची आस पाहे मुकाकडे चिंतली आरोकडे. देवाने काय तुकोबराने काहीतरी मागावं, देव बघायचे. पण तुकोबराय म्हणायचे ते कीर्तनकार नव्हतं. निम्या वाटत न पाकिट दाखवत मागा येणार माझ्यासारखं. तुकोबराय काही मागणे अमानुची वडिलांची रीत जाणतो वडिलांची रीत जाणतसे. वडिलांची रीत जाणतसे वडिलांची
काही मागतच नव्हतं. तुका म्हणी जीव भाव देवा पायी ठेवून या काही न मागती. म्हणून तुकोबराय देवाने विचार केला, तुकोबराय तुम्हाला जे आवडतं ते मागा. म्हटल्यानंतर देवाने सांगितलं, तुकोबराय म्हटले तुम्हाला जे पाहिजे ते मागा. म्हटल्यानंतर मग तुकोबराय म्हणतात ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, तुम्हाला पाहिजे ती जे आवडतं ते मागा. मग तुकोबराय ऐसे आवडते म्हणा, मला असं आवडतं. कसं आवडतं, कसं आवडतं, ऐसे आवडते म्हणा. आता ऐसेला कैसेनं प्रश्न केला की तैसे त्याचं उत्तर. ऐसे म्हणजे कैसे, देवावसे चित्ती, देवावसे चित्ती, देवावसे वसे चित्ती त्याचे घडावी संगती. ऐसे आवडते मला, ज्याच्या चित्ताचा विषय देव झालेला आहे त्याची संगत घडावी. ऐसे आवडते मना देवा कीर्तनकाराची घडावी संगती.
कीर्तनकार वेगळे, महाराज मंडळी वेगळी आणि चित्ताचा भगवंताचा विषय झालेले वेगळे. कारण ती भेटतच नाही. ती भेटावी देवा. कारण प्रत्येकाच्या चित्ताचा जर ढांडोळा घेतला, आता लोकांचं कसं आपल्या आपल्या चित्ताला विचारावं आपल्या चित्तात काय काय बसलंय. आपल्या चित्तामध्ये काय काय भरले, काय काय लोकाला सांगण्यासारखं सुद्धा नाही. आणि आपल्याला माहित आहे आपल्या चित्तामध्ये काय काय आहे. तर महात्म्याचं चित्त म्हणजे कसं आहे, आणि दुसरे मज नाही आता, आणि दुसरे मज नाही आता, महात्मा म्हणतोय अनेक दुसरी मज नाही आता, निमलिया चित्तापासून या. महात्म्याचं वर्णन नाही. त्यांच्या चित्तात पांडुरंग, ध्यानात पांडुरंग, मनात पांडुरंग. आमच्या चित्तात एक, तोंडात एक, ध्यानात एक. त्यांचे तिसरा विषय नाही, विषय तो त्यांचा आला नारायण. दुसरा विषय नाही. आम्ही कीर्तनला येताना 1000 विषय घेऊन येतोय, एक नव. म्हणून देवा ज्याच्या चित्ताचा देव झालेला आहे आणि चित्ताचा विषय देव झालेला जो महात्मा आहे, काही कीर्तनकार सांगतात 2-3 प्रकारनं सांगतात. काहींचं चित्त म्हणजे कचरा कुंडी. कचरा कुंडी माहिती आहे, मी सर्व खातो असं लिहिलं असते बघा देवाला, स्टँडवर असते मोठ्या मोठ्या. मग त्यात काय बिस्किट का पुड्याचे कागद, मोकळ्या पाण्याच्या बाटल्या, आता ह्याच्या पुढचं मी सांगत नाही, गुटख्याच्या पुड्या, शिगडीचं तुकडं आणि काय पाहिजे ते सगळं, लहान मुलांचं सगळं त्यात. ही कचरा कुंडी. काहीच चित्त म्हणजे धर्मशाळा. धर्मशाळा म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये पायी प्रवास असायचा, पण प्रत्येक गावामध्ये एक धर्मशाळा असायची. का वाटसुर जी आहेत त्यांनी वेळ झाला तर मुक्काम करावा तिथं निघून जावं. धर्मशाळा जे असते कसं माहिती आहे काय, आला बसला तिथंच, प्याला काय सांगत नाही, तिथंच टाकली बाटली, तिथंच कप फेकला, तिथंच तंबाखू ओढला, बिड्या ओढा, तुकडा तिथंच, स्टार खाला, थुकला, तिथं निघून गेला. हे काय म्हणायचं, काहींचं चित्त देऊळ आहे, काहींचं चित्त देऊळ आहे, मंदिर आहे. कचरा कुंडी टाकणं वेगळं, काहींचं चित्त घर आहे. घरात काय बाबा बरेच काय काम करतात. मावशी भांडी घासते तर ते मूल खेळतंय, ते येतंय, ते भांडी आपटतंय, दंगा करतंय, हे घरात चालतंय. घरात
धर्मशाळेतलं घरात चालत नाही. चालतं धर्मशाळेत जे झोपलेला माणूस जर एखाद्या घरात आला मुक्कामला तर तेच खोपड्याला प्याला टाकला तर काय मुस्कारात मारत नाही. ए का धर्मशाळा आहे काय? तिथं खोपड्यात थुकताय काय? बिडीचे तुकडं काय टाकताय? म्हणजे धर्मशाळेतलं घरात चालत नाही. आता घरातले जर मावशी भांडी घासत आत बसली देवळात आणि देवळाची भांडी घेऊन जर पोर आपटाला तर काय म्हणतील? गुरु ए मावशी हे घर नाही, हे काय देऊळ आहे. देऊळ आहे म्हणजे धर्मशाळेतला व्यवहार वेगळा, घरातला व्यवहार वेगळा आणि देवळातला वेगळा. काहींचं घरासारखं बी चित नाही म्हणून कचरा कुंडी म्हणलं. धर्मशाळेत काय नाही नाही ते पडलं असतंय का? पण ज्याच्या चित्ताचा विषय देऊळ झालेला आहे ते दुसरं बोलतच नाहीत. बोलण्याची नाही आता देवाविन काही, एक सरी केला नेम देवा दिली काम क्रोध. बोल तर तेच बोलणार. काय बोलणार? बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. देवाविषयीच बोलणार, देवाचं बोलणार. आम्ही सगळं बोलणार, फक्त देवाचं बोलत नाही. आम्ही बोलत नाही असं नाही, बोलतोय अनंत वाचाळ त्या कैसा गोफाळ. पण ज्यांच्या चित्ताचं विषय देव झालंय ते दुसरं बोलणार नाही, देवाचंच बोलणार. आणि कुणाच्या चित्तात काय आहे अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. अंतकरणामध्ये चित्तामध्ये काय आहे माणसाच्या ते ओळखण्याचे एक संत महात्म्यांनी साधन सांगितलेलं आहे. प्रमाण सांगतो. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. तुमच्या अंतकरणात काय चित्तात काय ते तोंडाकडं बाहेर निघतंय, थांबत नाही. मग बोलणारा माणूस राजकारणी आहे, काय व्यापारी आहे, कीर्तनकार आहे, काय परमार्थिक आहे, त्याच्या बोलण्यावर ओळखला जातो. म्हणजे अंतकरणातलं देश लय वेळ राहत. तुम्हाला दृष्टांत जाऊ. एका मावशीनं 5 तोळ्याच्या पाटल्या केल्या. किती तोळ्याच्या? आताच्या दराने किती झालं? 5 लाख रुपये झाला. मावशी पाटल्या घातली आणि ह्या गलीन त्या गलीन त्या गलीन त्या गलीन 5-6 गल्या फिरल्या. माणसं आपल्या आपल्या कामामध्ये हिच्या पाटल्या बघाय मोकळं कोण आहे. तिला आला राग. कसं आहे माणसाला वस्तू घेतल्यानंतर कोणतरी विचारावं कधी आणली, केवढ्याला आणली, कमा केला असा. ती म्हणाली घरात भांडण करून कर्ज काढायला लावलं आणि पाटल्या केल्या, पण एकटीने सुद्धा मला विचारलं. घराच्या मागल्या बाजूला शेणकुटाचं खोपाट होतं. त्या शेणकुटाच्या खोपाटला हिनं लावली काडी. माणसं पाहिली पाणी घाला पाणी घाला. हिनं म्हणायचं हिथे तर पाणी होता, हिथे पाणी होता, हिथे पाणी. का काय दिसलं पाहिजे पाटल्या असंच करायचं. मग एका मावशीच्या लक्षात आलं. बघितली मग अगं कसा कधी हो पाटल्या केला. अगं वादनी मगाशी बोलली असते पिटिवली तर नसते म्हणलं. अंतकरणात काय आहे हे बाहेर यायला वेळ लागत नाही. सोलापूर पंढरपूर भागामध्ये ते मोठमोठे डबे आहेत बघा. धान्य सगळं दारात ठेवतात. तिकडे बघा धान्य आम्ही घर ठेवते नसेल त्या डब्यात नाही बाहेर येते. श्रीमंत घराने एक शेजारी एक मावशी म्हणली काय हो तुम्ही धान्य बाहेर ठेवताय. अगं कोण घेतय अशी म्हणली. श्रीमंतातली ती असणारी मावशी गेली शेताला आणि शेजारीच्या मावशीने तिने जे 4-5 पहिली गहू काढलंच. काढल्यानंतर मग ती जी पहिला शेताला गेली होती श्रीमंती मावशी आली बघितली तर गहू नेल्यात. आता हावळ्याचा भोपळा कसा करायचा
तो चांगला माहिती असतोय. कुणासनी कुणासनी म्हणजे इथल्या मावशानो आमच्या इकडल्या हावळ्याचा गहू नेलं हिनं दंगा सुरू केला. जिनं गहू नेलं होतं ती तिकडून येत होती. काय सांगलोय? आंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, अंतकणात काही, चित्तात काही, तोंडात काही बाहेरीत असतो. एकाचा बैल सुटला होता आणि असा तुमचा पारा हो 10-15 माणसं जमली होती. तिकडं येताना जिनं गहू नेलं होतं तिच्या मनात पाल कुचकुचली. काय? चोराच्या मनात जमल्यात त्या ती काहीतरी माझच बोलत काय की अण्णासाहेब इकडे या. काय काय जमल्यात माणसं? नाही वहिनी, तो एकट्याचा बैल सुटून तिकडे कुठे गेलाय. त्याला विचारलात कुठं बांधला तास, कुणीकडे गेलाय, कुणी कुठे का बैठलास का असं चालेल. हो हा मला वाटलं गव्हाचाच. कोण म्हणते? कोण म्हणती? जी नेल्यालीच. पुढं आणि 25 पॉर जमलं होतं. क्रिकेटच्या स्पर्धा होत्या तिथे खेळा गेलेली पोरं आलती पुढे जमली ती. मग त्यांचा विषय आला कुणी रान जास्त काढल्या, कुणी जिंकलं, बॉलिंग कोणी केली हेचा विषय. अरे पोरं एवढी जमल्यात त्या अर्थी काहीतरी घावाच कोणाच्या हिच्याच मनात. बाळू इकडे काय काय ते काय नाही हो काकू, बॅटने खेळा गेलता हो. ती विचारला तर नाही किती झाल्या बा, कोणी जिंकलं? हा मला वाटलं गव्हाचंच. कारण आंतरिक काय आहे, चित्तात काय आहे, मनात काय आहे, बाहेरला वेळ लागत नाही. आणि हे जे चित्त ज्याचं चित्त भगवंत स्वरूप झालंय ना, नाही देव त्यांच्या चित्तात येतो. खुनाच्या येतो ज्याचं चित्त निर्मळ झालेलं आहे. चित्त निर्मळ झालं. निर्मळ म्हणजे बघा केसासनी शॅम्पू लावून धुता येईल, अंगाला साबण कोणताही धुता येईल. चित्त निर्मळ कशाने करणार? निर्म्याचं पाणी प्यायचं आहे. महाराज तुका म्हणे चित्त, तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, चित्त करा रे निर्मळ, चित्त करा रे तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येवनी गोपाळ राहे, येवनी गोपाळ राहे ते, विश्वासी तो करी स्वामी वरी सत्ता, विश्वासी तो करी स्वामी वरी चित्तता. गोपाळ राहे येथे, गोपाळ राहे येथे, येवनी गोपाळ राहे रे, येवनी गोपाळ राहे ते, विश्वासी तो करी स्वामी वरी सत्ता, विश्वास तो करे स्वामी वरी सत्ता. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ,
ज्याचं चित्त निर्मळ, निर्मळ चित्ते झाली नवनीत काना पाजर फुटती रे. ज्याचं चित्त निर्मळ आहे, ह्या चित्तामध्ये अनेक चित्तामध्ये कुणाला थारा देऊ नये बरं काय. या चित्तामध्ये कुणालाही थारा देऊ नका. एकदा जर चित्तामध्ये एखादा विषय बसला तो तो जात नाही. प्रमाण सांगतो, माणसाची सहज विषयाकडे पळते म्हणून. का? चित्ताला विषयच का आवडतात? अरे अनादि संसार मालेच्या ठाई नित्य विषय सिविले पायी ते विषय जडले चित्ताच्या ठाई. जन्मी पानिया अनादि कालापासून, अनादि कालापासून विषय चित्तामध्ये बसलेत. अनादि संसार, संसार मालेच्या ठाई नित्य विषयाचं सेवन केलंय अनादि कालापासून, आणि ते विषय चित्तामध्ये बसले. चित्तामध्ये तुम्हाला सोपं सांगतो उदाहरण. आता प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी तापवण्यासाठी काय आलंय? बंब आले. जुना काळ आठवा, जुना काळ तांब्याचा मोठा एकदा हांडा आणला चकचकीत, तो एकदा चुलावर ठेवला की पाणी वतायचं, नुसतं जाळ घालायचं. पाणी वतायचं, जाळ घालायचं. पाणी वतायचं, जाळ घालायचं. पाणी वतायचं, जाळ घालायचं. असं किती वर्ष नाही. तो हांडा आहे तर तेच करायचं. नवीन सुनबाई आली, तिला वाटलं जरा ह्यो हांडा लई दिवसाचा आहे. त्या हांड्याची जाडी साधारण एवढी असती, पण त्या लेप बसलेला एवढा झाला होता जाडी. आता त्या हांड्यावरचे ती काजळी काढायची एक दिवसात निघल. जुनं हांड लक्षात घ्या, आठवणीत घ्या. कोणा असतील ना, प्रत्येकाच्या घरी होते. पहिला त्याला ठोक मारून एक एक तुकडा निघतोय. एक ठोका मारला की ती काजळी एवढी. तसं ह्या चित्तामध्ये अनादि कालापासून विषयात काजळी बसलेली. म्हणून सजासजी प्रत्येक माणसाचं चित्त म्हणजे चित्तामध्ये देव येत नाही. ते चित्त चिंतनान 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 नामस्मरणान शुद्ध करावं लागतं. आणि ज्यांनी अनादि काळ नाम चिंतन केलं, अनादि काल एक नाही मागे बहुता जन्मी हेच कृत आलो आम्ही भवतापश्रमी दुःखे पिडली निमुत्या. अनेक जन्मामध्ये जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मामध्ये अनेक जन्मामध्ये साधना करून करून मग असं ज्या महात्म्याने चित्त शुद्ध केलेलं आहे आणि त्यांच्या चित्तात दुसरं काहीच नाही. एक धरला ते एक धरिला चित्ते एक धरला चित्ती. आमच्या चित्तात एक नाही, महात्म्यांच्या चित्तामध्ये एक आहे, दुसरं काही नाही.
एक परमात्मा आहे आणि आशाची संगत देवा त्यांची संगत घडावी देवसे चित्ते त्याची घडावी संगती ज्याच्या चित्ताचा विषय देव झालाय. महाराज तुम्हा मला सांगतात अरे लई उड्या मारू नकोस तुला शड्डू मारायचे तर मार शड्डू पण एवढं कर करे 80 धावा दावी आणि चित्त लावी चरणापे. तुला धावा देवी काही नाही पळायचं नाही पळ पण हे कर चित्त लावी चरणापे. लागत नाही ते तुकोबांनी पर्याय दिलाय माझे चित्त तुझे पाही राही ऐसे करी काही धरून या भाई भवा. ज्याच्या चित्ताचा विषय देव झालाय तुकोबानंद मी त्याचा दास होतो म्हणतोय. काय म्हणतात मी त्याचा दास होतो दास. कारण चित्ताचा विषय देव होणं फार अवघड आहे. ही अवस्था प्राप्त होण्यासाठी महाराज सुद्धा प्रयत्न शतजन्माच्या शेवटी कृपाळवा येईल पोटी 100 जन्म घेतल्यानंतर ती अवस्था येईल तो पत्र करावं लागतंय. याचा चित्ताचा विषय झालाय महाराजांचा मी त्याचा दास होतो. नामरूपी जडले चित्त नामरूपी जडले चित्त जडले चित्त ज्याचं चित्त नामामध्ये ज्याचं चित्त रूपामध्ये आहे चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अखंड मुखी नाम अशी ज्याची अवस्था प्राप्त झालेली आहे त्याची घडावी संगती. त्याचीच का संगत संगती बदल तुकोबारांचे अनेक प्रमाण आहेत त्यांचीच का संगत. संगत फार महत्वाची आहे. संगतीनं पतन होत संगतीनं उद्धार होतो. संगतीनं पतन होतो. पोरग चांगला आहे हो पण संगत चांगलं नाही. काय नाही संगत संगत एवढी बाधक आहे तुम्हाला सांगतो. संगतीचा परिणाम मिळतोच. अहो साधं सेन बुडी पडला तर मोकळा येत नाही. काय घेऊन येतंय माती घेऊन येतो. उद्धार करून घेण्यासाठी संगतच लागती आणि पतन गती मिळण्यासाठी संगत आणि अधोगतीलाही संगतच आहे. पतन उद्धार पतन उद्धार पतन उद्धार संघाचा महिमा. पतन उद्धार पतन उद्धार पतन
महिमा तेजावे आधमा संत सेवी. आधमाची संगत त्याच केली पाहिजेत आणि संतांची संगत अट्ठासानं केली पाहिजे. तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे संत चरणी भावे रिगावया. संतांची संगत अट्ठासानं बोलवायच्या अगोदर करावं. संगतीनं उद्धारी होतो आणि संगतीनं पतन होता. मनुष्य घडत असतो तो संगतीनं. अधोगती होती संगतीनच. संगत करत असताना बऱ्याच ठिकाणी तो परम देवा अखंड दया तुझी प्रीती. अखंड दया तुझी प्रीती. अखंड दया मजरे दयाची संगती. मजरे दयाची संगती. मगमी कमलापती. मगमी कमलापती. मगमी कमलापती. तुझमानानी कांता अखंड दया तुझी प्रीती. देवा ज्याच्यावर तुझी अखंड प्रीती आहे. मजदी तयाची संगती. मगमी कमळापती. तुझबा नानी कांटाळा पडून राहीन. तै ठाई उगा संताची पाय. उगाच पडून राहीन आणि उगाच असा संताडे शांत असावं. अहो पुळी काय गेल तर पुळी खायला कोण गावबा. पुळी काय गेल तर पुळी. संगत किती महत्वाची आहे तुम्हाला सांगतो. किती महत्वाची आहे. पूर्वीचा काळ फार गरिबी सगळीकडे. गावाच्या पाठीमागे 10-12 घरानं पोटभर जेवायची नाही. प्रत्येकाचीच परिस्थिती पूर्वीची आहे. आणि नाथ महाराजांच्या काळामध्ये एक मूल होतं त्याला पुळीला आवडायचं. आता पूर्वीच लोकांनी सण करायचा म्हणजे ऋण काढल्यावर सण व्हायचाच नाही. ऋण काढल्यावर सण आला म्हणलं की कुणा तरी उष्ण आणायचं, कर्जानं आणायचं, व्याजानं आणायचं आणि मग सण करायचं. ते पोरला पुळी आवडायची. आई काय करायची अगोदर 4 पुळ्या कडला कोण ठेवायची आणि मग सण झाला की जेवाय बसलं जेवे रे नाही पुळी दे त्यात एक द्यायची. दुसरी दिवशी जेवे त्यात एक दे. असं करता 4. 5वी दिवशी पोळी. आता रोज कुणाला पोळी मिळणार आहे. ती जेवच ना. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस जेवलं नाही. आई आहे. आई बघती पोराच्या पोटाकड आणि बाई बघती खिशाकड. जेवलं नाही पोर. जेवलं नाही पोर कोण म्हणू शकते माहिती काय. लेकुराचे हित 80 कळवळ्याची जाती. पोर जेवलं नाही. पोर जेवलं नाही फक्त आईच म्हणू शकते. सुकून म्हणू शकते. मातेच्या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती. आई आहे. व्यालीच्या अंगी असते वेदना. तुका म्हणे मना मनसाक्षी. जी व्याली आहे तिला तुझ्या आईचा जीव तळमळायला लागला. 2 दिवस पोर जेवलं नाही. पोर जेवलं नाही. कुणाला बातमी आली बघा तुमच्या मुलाला पुळी पाहिजे तर पैठणला घेऊन जावा नाथ महाराजांच्याकडे.
नाथ महाराज सगळ्या संतांमध्ये श्रीमंत. रोज पुरणपोळीचा स्वयंपाक, घरापुरता नाही, जेवढी कीर्तनला येतील पुराणला येतील ते सगळ्याशनी. किती श्रीमंती होती. त्यांची पान खाऊन तुकायची पिकदानी होती 7 किलो सोन्याची. म्हणा काय करतेली, पान खाऊन थुकतेली पिकदानी कशाची होती, सोन्याची. किती किलोची, 7 किलोची. असं आहे काय श्रीमंती. आणि चलत 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 जाऊन एकदा पोचल्या. नाथ महाराज देवपूजा करत होते. महाराज देव बाहेरच बसल्या. देवपूजा करून आल्यानंतर महाराज विचारलं कसं काय आलाय. आता काय सांगायचं आहे, पोराला पोळी पाहिजे त्यांनी पोळी वाढवून मागा आलो ही सांगण्याची गोष्ट आहे. सांगायला होईना पण डोळ्यातल्या धारा थांबणार. 80 कळवळ्याचे, कारण पोळीसाठी पोराला घेऊन आलोय म्हणणं ही लाजीरवाणी गोष्ट आहे. पण जेवाय नाही म्हणून जीव तळमळतो आईचा. महाराज म्हटले बघा तुम्ही रडू नका, काय आहे ते स्पष्ट सांगा. काय केत कोणा नाही म्हणले आमच्या मुला पोळी पाहिजे. अहो आता नैवेद्य झाला की लगेच पोळीच आहे की कशाला रडाला असा. अहो त्याला एक टायमाला नाही सारखी लागते, रोज खाऊ देत, काय अडचण नाही. मग मुलाला इथे ठेवू का, ठेवून जावा. पण ते होतं बेंडल, माझ्यासारखं बिनकामी. ते म्हणायचं मी तर राहणार पण मला काम काय सांगायचं नाही. ना तर हरिपाठला या, कीर्तनला या, प्रवचनला या, पाऱ्याला या, पारायणला या असं काय म्हणायचं. महाराज म्हणतात राहू देत, निवेद झालं की पोळी खायची दिशील का नाही, हा मग येतो. असं करता करता पोळी खाली. नाथ बाबा भावार्थ रामायण लिहित असताना शेवट म्हणाले आता मी जाणार. काय म्हणाले, मी जाणार. काय म्हणाले मंडळी, महाराज तुम्हीच चाललाय बरोबर आहे, राहिलेलं रामायण कोण लिहिणार, आमचा गावबा लिहिल. कोण लिहिल, आणि भावार्थ रामायणाचं उत्तर रामायण गावबान लिहिलं. गावबान कशाची परिणाम आहे हो, संगतीचा. महात्म्याच्या संगतीत गेल्यानंतर जीव राहीत नाही. त्या हा दिटवा जयावरी झळके का पद्मकारू माता पारुके तो जीव चितुके मैसे. ज्ञानोबा म्हणतात महात्म्याची नजर गेली तर जीवाचा उद्धार आहे. आला शीतळ शांतीचा वारा तेने सुख झाले या शरीरा फिटला पातकांचा धारा काही काळासी धाक धरारा. महात्म्याच्या अंगावरून आला वारा सुद्धा जीवाचा उद्धार. आमचं सदाशिव महाराज नेहमी सांगायचे आषाढी वारीमध्ये गर्दी लई, कार्तिक वारला गर्दी लई. गर्दी असते हो, दिंडीला जायला जमत, दिंडीतनं जायचं का. तेवढ्या गर्दीने कोणतरी एखादा महात्मा असल, कोणतरी महात्मा. फड परंपरेला आजही फड परंपरा दिंडीला सगळे हजर असतात. कुणाची सेवा कशी असली सांगता येत नाही. त्याच्या अंगावरला वारा, त्याच्या पायाची धूळ, संत चरण रोज लागता सहज वासनेचे बीज मग राम नामे सुख घडोघडी वाढू लागे. देवा त्यांची घडावी संगती. आणि देवाची प्राप्ती करून घ्यायला तरी संगत पाहिजेतच. हरी प्राप्तीची उपाय धरावे संतांचे पाय. परमार्थ सुद्धा करण्यासाठी संतांचे संगती मनोमार्ग गती आपला श्री पोते पंथे आपला श्री पंथे येणे पंथे. संतांचे मनोमार्ग गती आपला श्री पाते
मार्गपती आकळावा श्रीपती येणे पण ते संतांच्या संगतीमध्ये भगवंत चिंता. कारण तुकोबर आहे संतांविषयी आदर व्यक्त म्हणतात त्यांची संगत घडावी. संत समागमे एकादिये परी व्हावे त्याचे द्वारी श्वानयाती. संतांच्या संगतीमध्ये एखाद्यावरी कुत्र व्हावं ते राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टा. वैष्णवाचे नानी होईन किडा. वैष्णवाच्या नाणीमध्ये किडा होईन संतांच्या दारामध्ये कुत्र होईन का तिथं देवाची संगतीनं कुत्र्याचा उद्धार झाला. धर्मेशानुसरता केला रे ज्ञानोबरांचं प्रमाण आहे. धर्मराजानं कुत्र्याला स्वर्गाला कुणाला म्हणून संतांची संगत जीवनामध्ये फार महत्वाची आहे. देवा देवसे चित्ती त्याची घडावी संगती ऐंशी आवडते मना. देवा पूर्वावी वासना विडोबार घडावी संगत. देवा ह्यांची संगत घडावी. ह्या हरिदासाची संगत घडावी. हरिजनासवे भेटी नहू अंग संग तुटी. ह्यांची भेट व्हावी कधी ताटात तूट होऊ देऊ नका. कारण हे संतासी विन्मुख झाला की त्याचे पतन झालं. त्याला उद्धाराशी ठाव नाही भाग्य विना. विन्मुख चरणा संतांची या. संतांच्या विन्मुख झाला त्याचा कधी उद्धार होणार. देवा त्यांची भेट व्हावी. ही भेट होण्यासाठी देवा मी लांब आलोय. दुरोणी आलो मी गा. दुःख झाले दारुण यावया येतवारी होती हेची कारण. दुर्लभ भेटी तुम्हा वाई झाले दर्शन. विरवित तुका जनता कोणी कर जोडून. नाते दान करा जाते पंढरपूर. देवा लांब ना आलोय. मुलींची परत ताटात उठवून बहु अवघड आहे संत भेटी. बहु अवघड आहे देवा. त्यांची एकदा संगत दिवस परत ताटात उठू. हरिजना सवे भेटी नभो अंग संग तुटी. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. काव महाराज त्यांची संगत घडावी. ताटात उठवून देऊ नका. एवढं काय महाराज त्याला जीवन म्हणतात. तुका म्हणे जीने. तुका म्हणे जीने. तुका म्हणे जीने. तुका म्हणे जीने.
संत संगष्ट. त्यांच्या संगतीत जिणं जगणं राहणं म्हणजे जिणं आणि ते भलं आहे. ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. वासना हो महाराज, वासनामुळे जन्म घेणी लागे आणि वासना पूर्वा ही वासना नाही. वासनेमध्ये अनेक प्रकार आहेत. आता 11:30 वाजले, मी सांगणार नाही. कुणाला आरोग्य वासना, आयुष्य वासना, धन वासना, मान वासना, लोकेशना, वित्तेशना, धारेशना, अनेक प्रकारच्या वासना. पण ही वासना नाही. तू का म्हणे आवगी आवरली वासना आता नारायणा दुसऱ्या पासून. दुसरी वासना, अनेक वासना संपवली. मग कोणती वासना? तू का म्हणे तुझ्या पायापाशी येईल ऐसी वासना देवा पूर्वावी वासना. ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज पूर्वावी वासना. हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटी. ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. तुका म्हणे जिने भले संत संगष्टने. ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. आतापर्यंत तुम्हाला टाळी वाजवा म्हणाने बरं का. का सांगा बघू. मी हुकरी तालुक्यातला, तुम्ही निपाणी तालुक्यातलं, भिवून मी बोलाय नाही तुम्हाला. आता मात्र लागून या पाया. आता टाळी वाजवा. देवाचं भजन नाही केलं चालतंय, पण संतांचं भजन अट्टासानं करायचं. कारण संतांचं भजन देवाला आवडत. आईला पाताळ नाही नसा, मुलाला घेतले की आई संतोष. हा मुलाला घेतले की बस, मला कशाला पाहिजे. आणि आईला जर पाताळ घेतलं तर मुलाला घेतलं तर माझं पोर दिसलं नाही. असं तैसे पूजिता वैष्णव सुखी संतोषी पावे देव. देवालाही आनंद वाटतो. आणि 2 फायदे आहेत. कुठलाही उद्योग करत असताना मुदला मध्ये पडे तोटा ऐसा खोटा उदीम. निपाणीतनं 45 साखर आणली, उदाहरण सांगतो, आणि विकली 35. फायदा किती झाला? चुकले काय, जागा आहे सांगा. डबही कायचे पहिले डब. कुठल्याही भजन करता फुकट करायचं नाही. 2 प्रकारचे फायदे आहेत. पहिला फायदा आहे पुण्यवंत व्हावे
घेता सज्जनांची नावे पुण्याची प्राप्ती आहे. दुसरा तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे. असंख्य उपकार तुमच्या आमच्यावर आहेत संत महात्म्यांचं, त्यांना काय द्यायणार आहे, काय द्यावे त्याचे. तुका म्हणे यांच्या उपकारासाठी नाही माझे गाठी काय, फक्त त्यांचं नाव घेऊन त्यांचा फायदा नाही आपला फायदा आहे, मग कोणी आळस करायचा नाही. अरे तुकाराम 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 पुरते करून घ्यावे तुमते विनिमित असे. झाले पिढी वाकडी शेवा अनंत कोटी ब्रह्मांड देश. पंढरीश परमात्मा ज्ञानोबाराय तुकोबाराय यांच्या दैवतच्या चरणी समर्पित करूया. देवा आम्हालाही त्यांची संगत घडावी, आमच्या जीवनामध्ये त्यांची संगत घडावी आणि आमच्या जीवनामध्ये आपल्या सर्वांकडून शेवटच्या क्षणी आपण तेवढंच करा, घ्यावी घ्यावी माझी सेवा. देवा आम्ही दीन आहोत, दुबळे आहोत, आमची जशी मुडकी तुकी सेवा असेल सेवेमध्ये जमा धरा, कृपा करा शेवटी. महाराज आम्ही काय ह्याच्यावर कीर्तन करण्याचे पात्रच नाही बरं काय, आम्ही डोंगरातला धोंडा महाराज. आमचं कीर्तन म्हणजे हातभर इकडं आणि हातभर तिकडं, फुटात 13 इंचाचा फरक. आम्ही काय सेवा करत असतो, आम्हाला काय शास्त्र येत नाही, आम्ही काय शिकलेली माणसं नाही आहे. झाली संतांच्या गुरुवर्यांचं महात्म्यांचं जे ऐकलं, जेवढं माझ्या बुद्धीला श्रवण केलं गेलं तेवढं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. योग्य असेल ते गुरुवर्यांचं संत महात्म्याचं बोलण्याच्या वगामध्ये कुणाला शब्द लागला असेल तर मनापासून क्षमा मागतो. पकवाजी टाळखरी मंडळ श्रोते मंडळ मायबापाच्या चरणी समर्पित. विठ्ठल जय जय विठ्ठल.